बघा, एक साधा न्यूमरिकल आहे, होमवर्कला दिला होता तुम्हाला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सॉल्व केला, काहींनी प्रयत्न केला आहे, काहींना जमला नाही, काहींना जमला आहे. ओके, जमला असेल नसेल तरी लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर सगळ्यात पहिले आपण काय कोणत्या मेथडनी सॉल्व करायचं आहे? किर्चॉफ व्होल्टेज लॉ मेथडनी सॉल्व करायचं. नंतर आपण किर्चॉफ करंट लॉनी सॉल्व करू. तर किर्चॉफ व्होल्टेज लॉसाठी पहिले नेटवर्क ड्रॉ करून घ्या. घेतला. आता किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करायचं लूप 1 साठी. लूप 1 साठी काय करायचं? किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करायचे. आता व्होल्टेज लॉ हा कोणता लॉ आहे? व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ काय सांगतोय? समेशन ऑफ ऑल व्होल्टेज इज इक्वल्स टू 0. इन अ क्लोज लूप द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस आर इक्वल्स टू 0. सगळ्या व्होल्टेजची बेरीज 0 असते असं कोण म्हणलं? किर्चॉफ भाऊ म्हणले. कधी म्हणले माहीत नाही, त्यांच्या काळात म्हणले कधीतरी. ओके, त्याचं जर तुम्ही इतिहास बघितला तर ते सुद्धा कळेल कधी म्हणले काय. आता ह्या गोष्टी नेटवर सगळ्या अवेलेबल आहेत, बघू शकता तुम्ही. पण भाऊ काय म्हणले? द समेशन ऑफ ऑल व्होल्टेजेस इन क्लोज लूप इज इक्वल्स टू 0 और व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू व्होल्टेज ड्रॉप. अशा पद्धतीचं भाऊ बोलले. भाऊ बोलले, देव बोलले, बरोबर आहे. मग भाऊनी काय सांगितलं? व्होल्टेज राईज असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं आणि व्होल्टेज ड्रॉप असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. तर आता इथं व्होल्टेज राईज आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलं, इथं व्होल्टेज ड्रॉप आहे, रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉपच होणार आहे. रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉपच होणार आहे. इथं पण रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉपच होणार आहे म्हणून इथं निगेटिव्ह घेतलं. आणि हे व्होल्टेज काय असतं रे? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. आय इंटू आर घ्यायचं आहे. लिहू नको बाळे, लक्ष दे. आय म्हणजे काय? I1 करंट. यातला करंट काय असेल? I1. आणि आर किती आहे? 5. दोन्हीचं गुणाकार. आणि हे निगेटिव्ह का घेतलं? कारण व्होल्टेज ड्रॉप आहे. इथं याच्यामधून दोन्ही करंट येऊन राहिले, इकडला बी करंट येऊन राहिला आणि इकडला बी करंट येऊन राहिला, बरोबर आहे. हां, काही जण काय करतात? असा लूप घेतात. नो प्रॉब्लेम, असा बी घेऊन टाका. बुक्समध्ये तर असाच लूप असेल. ओके, काय प्रॉब्लेम नाही. मग तिथं I1 प्लस I2 घ्यावा लागेल. पण इन जनरल क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज घ्या, अँटी क्लॉकवाईज तर अँटी क्लॉकवाईज घ्या. ओके, ही माझी मेथड आहे. बुकची मेथड थोडी वेगळी असू शकते. ओके, मी 15 वर्षापासून हीच मेथड अप्लाय करतो आणि दरवर्षी ECN घेतो म्हणजे घेतोच. तर I1 मायनस I2 घ्या, हे 15 आणि I1 मायनस I2 याला सिम्प्लिफाय करा. हे किती येईल रे? 10 मायनस 5 I1 मायनस 15 I1 मायनस ऑफ मायनस प्लस 15 I2 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत कोण कोण आले? तुला समजले की बेटा ही स्टेप? नाही. इथं बघ, समेशन ऑफ ऑल व्होल्टेजेस 0 असतंय. ओके, तर व्होल्टेज राईज हे 10 घेतलं आपण. हे 5 इंटू I1, 5 I1 मायनस याच्यामधून दोन्ही करंट फ्लो होतो म्हणून I1 मायनस I2 घेतलं. निगेटिव्ह का बरं? व्होल्टेज ड्रॉप आहे म्हणून इज इक्वल्स टू 0. आता याला काय केलं? हे जसं तसं घेतलं, हे जसं तसं घेतलं. 15 गुणिले I1, 15 I1 मायनस ऑफ मायनस प्लस होतं बघ. ओके, हे आता समजलं. आता काय करा? पहिली I1ची टर्म घ्या. तर मायनस 20 I1, हे 5 I1 आणि हे 15 I1 मायनस 20 I1 प्लस 15 I2 इज इक्वल्स टू मायनस 10. इक्वेशन नंबर 1. हे 10 इकडं पॉझिटिव्ह होते, तिकडं गेल्यावर काय होतील रे? निगेटिव्ह होतील. इथपर्यंत आले बाळे? तू आली का? तू आली बाळे? हां, आता काय करायचं आहे? अप्लाय KVL फॉर लूप 2. दुसऱ्या लूपसाठी KVL अप्लाय करायचे. मग का कुठून सुरुवात करा? इथून करा. चला, मायनस 15 इंटू I2 मायनस I1. इथं काय घ्यायचं? I2 मायनस I1. सेकंड लूपसाठी I2 मायनस I1, पहिल्या लूपसाठी I1 मायनस I2. मायनस 10 I2 मायनस 20. मायनस 20 का बरं? कारण आपण सेम डायरेक्शन घ्यायला लागलो. क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज, आपण सेम डायरेक्शन घ्यायला लागलो. क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज. तर हे काय होईल? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह व्होल्टेज ड्रॉप आहे. आणि ड्रॉप असेल तर मायनस घ्यायचं इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. चल, याला सिम्प्लिफाय कर बरं बाळा. टेन्शन घेऊ नको, रेकॉर्डिंगमध्ये येऊन जाशील तू.
इज इक्वल्स टू 20. गुड. काय केलं आहे ना, हे -15I2 मायनस ऑफ मायनस प्लस 15I1 मायनस 10 इज इक्वल्स टू 0. पण घेताना इथं काय करायची, पहिली I1ची टर्म घ्यायची, 15I1 प्लस सॉरी मायनस हे 15 आणि हे 10 मायनस 25I2 इज इक्वल्स टू 20. इक्वेशन नंबर 2. सॉल्व इक्वेशन 1 and 2. वी गेट I1 आणि I2 किमती आल्या. सांगा बरं. आता काय करायचं, कॅल्क्युलेटर काढायचं सगळ्यांनी कॅल्क्युलेटर काढायचं. बाई सर आज पण ध्यान नाही राहिलं. काय करायचं, घरी गेल्यावर 1 कप पाणी घ्यायचं, असं समोर धरायचं, धरलं त्याच्याकडे बघायचं आणि 3 वेळेस म्हणायचं मिले पापी आहे, मिले पापी आहे, मिले पापी, आणि ते पिऊन घ्यायचं आणि म्हणायचं आता मी सुधारणार, असे पाप करणार नाही. ओके, तर लक्षात राहील त्याच्यामुळं, दुसरं काय नाही. बरं, घेतलं कॅल्क्युलेटर. चल त्याचं इक्वेशन काढा. इक्वेशन त्याला हेल्प करा रे. इक्वेशन त्याला कॅल्सी द्या वाटलं असतं का. तुम्ही काल आणलं होतं ना, आजही नाही आणलं तुम्ही. कालच स्तुती केली होती मी तुमची, ऑन रेकॉर्ड्स केली होती. काय करा, मोडमध्ये जा, मोड सिलेक्ट करा, त्याच्यानंतर इक्वेशन सिलेक्ट करा. किती अननोन आहेत रे, I1 आणि I2 दोनच अननोन आहेत. ओके, तर एक नंबर प्रेस करा. जमल नाही, हे इथपर्यंत आलं असतील ना कधीतरी. हां, तर मग इथं काय करायचं आहे, पहिलं किती रे, हे इक्वेशन -20, त्याच्यानंतर इज इक्वल्स टू दाबायचं आहे 15, इज इक्वल्स टू दाबायचं आहे -10, इज इक्वल्स टू दाबायचं आहे, त्याच्यानंतर 15 इज इक्वल्स टू दाबायचं आहे -25, इज इक्वल्स टू दाबायचं आहे 20. ओके, तर हे 1ची किंमत किती आली, -0.90, आणि एक्सची व्हॅल्यू काय आली, -0.18, 18. ओके, ठीक आहे. आणि वायची काय आली, 0.90. ओके, आली. तर आता आपल्याला काय म्हणलं आहे, करंट थ्रू 15 ओहम. सो I15 ओहम इज इक्वल्स टू काय येईल रे, I1 मायनस I2 घ्या. तर I1 किती, -0.1818 मायनस ऑफ मायनस बिकम प्लस 0.9090. ते किती आलं रे, याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. तर 0.1818 प्लस 0.9090 किती आलं आहे, 0.7272 ॲम्पियर. हे आलं तुमचं उत्तर, 0.7272. इथपर्यंत आलं होतं, हेच आलं आहे. गुड. ओके, दिसून राहिलं का, तुम्ही सांगा ना दिसाना म्हणून. हे आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉनी बघितलं, इतकं आलं. आता आपण किर्चॉफ करंट लॉनी बघू. ओके, मग सेम नेटवर्क ड्रॉ करायचं आहे पुन्हा. आता इथं ऑलरेडी ड्रॉ केलेलं होतं आपण, तरी करू. केले ड्रॉ. आता याला नाव द्या, नामकरण विधी याचा. 10 व्होल्ट, 20 व्होल्ट, 15 ओहम, 5 ओहम, 10 ओहम. ओके, आता डायरेक्शन देऊन घ्या तुमच्या हिशोबाने, कशी द्या. पण जनरली आपण काय करू, याला I1 म्हणू, करंट फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. AGB पोटेन्शियल हायर आहे असं कन्सिडर करून हे दोन्ही ॲड होतं आहे असं कन्सिडर करू. याला I3 म्हणून. आणि याला नोड आपण, तुझं नाव काय रे, अभिषेक. चला अभिषेकचा एज घेऊन टाकू.
सो ॲट नोड ए अप्लाय किरचॉफ करंट लॉ. किरचॉफ करंट लॉ अप्लाय करायचा आहे. किरचॉफ करंट लॉ काय सांगतोय? ॲट जंक्शन इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउट गोईंग करंट किंवा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इज इक्वल्स टू 0. हे कोण म्हणतंय? किरचॉफ लॉ. ओके. किंवा दुसरं काय आहे? इनकमिंग इज इक्वल्स टू आउट गोईंग. चला मग इनकमिंग कोणकोणते आहेत? ह्या पॉईंटला हा ये आर है, ये भी आर है, ये I1 है, ये I2 है. हो जाता है कभी कभी उम्र के हिसाब से. I1 प्लस I2 इज इक्वल्स टू I3. इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउट गोईंग करंट. हे दोन इनकमिंग करंट आहेत या ए पॉईंटला आणि आउट गोईंग करंट हाय. इथपर्यंत आले? यात का गए? अब बहुत ही सिंपल है. अब बहुत ही सिंपल है. कैसे? देखो देखो बच्चों, आपको मालूम है आई जी कुछ तो क्या रहता है? वी बाय आर. आई जी कुछ तो क्या रहता है? वी बाय आर. ये ओम्स लॉ है, आपको मालूम है. तो I1 के लिए क्या रहेगा रे? ये वोल्टेज इसके अक्रॉस, ये देखो यहाँ से I1 गुजर रहा है, यहाँ से होके यहाँ तक गुजर रहा है. तर मग हे I1 किती असेल रे? हे व्होल्टेज मायनस हे व्होल्टेज. ओके. सो 10 मायनस VA डिवायडेड बाय 5. तर V काय असतं रे? इट इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल्स. सो याची पोटेन्शियल, या पॉईंटची पोटेन्शियल मायनस या पॉईंटची पोटेन्शियल, मग काय? 10 मायनस VA. समजलं? डिवायडेड बाय त्याचा रेजिस्टन्स. किती आहे रेजिस्टन्स? 5 आहे, 15 नाही. हे I1 आहे बेटा, होतं कधी कधी वयामानानुसार. ओके. इथपर्यंत आले? प्लस I2 काढायचं आहे. मग I2 कसं काढणार आहे? हे पोटेन्शियल मायनस हे पोटेन्शियल, किती येईल रे? 20 मायनस VA अपॉन 10. समजा जर आपण डायरेक्शन असं घेतलं असतं तर 10 मायनस VA अपॉन 10. सॉरी VA मायनस 20 अपॉन 10. या पॉईंटचं पोटेन्शियल मायनस या पॉईंटचं पोटेन्शियल, या पॉईंटचं पोटेन्शियल किती? 20 भागिले 10 असं आलं असतं जर त्याचं डायरेक्शन तसं असतं तर. जर तरची गोष्ट करतो मी. पण हे असं आहे का? आहे का? त्याला मिटून टाका. तर बघा I2 काय आलंय? 20 मायनस VA डिवायडेड बाय 10 इज इक्वल्स टू I3 काय असेल रे? VA मायनस 0 डिवायडेड बाय 15. 0 का बरं? कारण हे शॉर्ट सर्किटेड आहे, रेफरन्स नोड म्हणतो आपण. हे याचं पोटेन्शियल मायनस याचं पोटेन्शियल, याचं पोटेन्शियल किती असतं? 0 असते. ओके. तर VA डिवायडेड बाय 15 असंच येईल. ओके. मग याला सिम्प्लिफाय करा, लय सोपं आहे. याचा LCM काढू शकता तुम्ही किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे, तुम्ही माझी मेथड बी वापरू शकता. तुम्हाला जी सोपी वाटेल ती वापरा. हे पहा, हे येईल 5 1 5 5 2 10. ओके. हे येईल 0.2 VA प्लस हे किती येईल? 2 मायनस हे किती येईल? 0.1 VA इज इक्वल्स टू हे किती येईल? 1/15 किती येतं आहे? 0.066666 VA. बरोबर आहे. मग आता काय करा? VAच्या अख्ख्या टर्म तिकडे जाऊ द्या. इथं किती? 2 + 2 4 बरोबर 0.066 प्लस 0.1 प्लस 0.2 याला ब्रॅकेटमध्ये घ्या VA. तर आता बघा काय केलं आपण? हे VA घेतलं, त्याच्यानंतर हे तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. ते बी VA ॲड केलं. हे तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. हे प्लस झालं आणि ब्रॅकेटच्या बाहेर VA घेतलं. हे समजलं बेटा तुला? खरंच गालभरीची शपथ बारकेची. ॲडमिन आहे तो, असं तसं पोरगं नाही तो. त्याला लवकरच पगार चालू होणार आहे. सो 4 इज इक्वल्स टू, याला सिम्प्लिफाय केलं तर गेलं. हे किती येईल रे? 4 इज इक्वल्स टू 0.366 व्होल्ट. 36666 व्होल्ट. ओके.
सॉरी व्ही ए येईल हां. मग व्ही ए इज इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 0.366. हां करा बरं याला सिम्प्लिफाय. व्ही ए इज इक्वल्स टू 10.928 व्होल्ट. हे आलं व्होल्टमध्ये. पण आपल्याला काय विचारलं आहे, करंट थ्रू 15 ओहम. ओके, करंट थ्रू 15 पाहिजे ना, होतं कधी कधी करंट थ्रू 15 विचारलं आहे. मग काय करणार आहे, करंट थ्रू 15 म्हणजे I3. ई करंट पूछा है, कौन सा करंट, ई वाला करंट. तो ई क्या है, ई है I3. सो I3 इज इक्वल्स टू, I3 क्या है रे, VA डिवाइडेड बाय 15. सो 10.928 डिवाइडेड बाय 15 इज इक्वल्स टू 0.7285. तर याला पाहिजे 0.72. ओके ठीक आहे, 2 डिजिट कन्सिडर करू आपण. इथं आपण 2-2, 3-3 डिजिट घेतले ना, त्याच्यामुळे ते थोडी ॲक्युरसीचा फरक येईल. पण हा करंट आणि हा करंट सेम आला. ओके, याचा अर्थ तुमचं उत्तर बरोबर आहे. खूप सोपं आहे. एवढं 6 मार्काला, एवढं 6 मार्काला विचारलं जाऊ शकतं. ओके, FWला. ओके, पण ECNला मात्र हे 4 मार्कालाच विचारतात. आणि या दोन्हीपैकी एक विचारणार आहे. ओके, दोन्हीपैकी एक विचारणार, आयदर दिस ऑर दॅट, कंपल्सरी. बरं आता समजलं. हे गणित आमच्याकडे 8 मेथडनी सॉल्व करून मिळेल. हे गणित आमच्याकडं 8 मेथडनी सॉल्व करून मिळेल. त्यातल्या 5 मेथड तुमच्या सिलेबसला आहे. ह्या 2 तर आहेच. त्याच्यानंतर थेव्हनिन्स थेरम, नॉर्टन थेरम, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, सुपरपोजिशन थेरम. ह्या 4 मेथड अजून आहेत. त्यातल्या मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम सोडा, पण थेव्हनिन्स, नॉर्टन आणि सुपरपोजिशन ह्या 3 मेथडनी परत हा न्यूमरिकल सॉल्व केला जातो. ओके, बरं ते जाऊ द्या. हे समजलं का, कोणाकोणा समजलं, काहीच अडचण नाही. चला आता लिहून घ्या. तर बघा, मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे 2 कन्सेप्ट आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. ओके, तो उसमें क्या है देखने. सगळ्यात पहिले आपण मॅग्नेटिक सर्किटबद्दल बघू. मॅग्नेट माहिती आहे का तुम्हाला, काय असतं मॅग्नेट. चुंबक. हां, तुझं काय म्हणणं आहे, हॅलो माईक चेक. हां, तुझं काय म्हणणं आहे, चुंबक. हां, तुझं मॅग्नेट म्हणजे काय, चुंबक. चुंबक काहीतरी डेफिनेशन सांगा. चुंबक, चुंबक. अरे मॅग्नेट म्हणजे चुंबक, हे नाव झालं फक्त, भाषांतर झालं ते इंग्रजी ते मराठी. असं मटेरियल जे आयन पीसला अट्रॅक्ट करतात त्याला मॅग्नेट असं म्हणतात. अ मटेरियल विच अट्रॅक्ट द आयन पीस, दॅट इज नथिंग बट मॅग्नेट. ओके, असं मटेरियल जे आयन पीसला अट्रॅक्ट करतं किंवा असा घटक जे काय करतं, लोखंडाला अट्रॅक्ट करतं, त्याला काय म्हणायचं, मॅग्नेट म्हणायचं. हां, आता तू सांग बरं मॅग्नेट काय. यस, आयन पीसला अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टीला आपण मॅग्नेट असं म्हणू. ओके, मॅग्नेट कसं शोधलं हे माहिती आहे तुम्हाला, कसं शोधलं, स्टोरी माहिती आहे तुला. हां सांग, सांग ना, सांग. बरं, एक माणूस दगड फोडत होता आणि दगड फोडत असताना त्याचा लोखंडाचा जो कोन आहे तो त्या दगडाला चिपकायला लागला आणि ते घाबरायला लागलं की नेमकं हे काय. ओके, अशा पद्धतीची स्टोरी आहे, अकस्मातपणे घडलेला शोध आहे. ओके, मला जसं माहिती आहे तर साऊथ आफ्रिकेमधला एक मेंढपाल, त्याच्या मेंढपालाच्या जी काठी होती त्याला खालून काय होतं, लोखंड होतं, आणि ते चिपकायला लागलं आणि तशा पद्धतीने शोध लागला. म्हणजे अकस्मातपणे लागलेला आहे शोध. ओके, जाणून बुजून काय सोनम वांगचूकसारखा शोध लावित नाही बसला तो अकस्मातपणे लागलेला आहे. येतं लक्षात. तर मॅग्नेट, त्या मॅग्नेटला काय म्हणायचं आहे, नॅचरल मॅग्नेट. देअर आर 2 टाईप्स ऑफ मॅग्नेट, एक नॅचरल आणि दुसरं आर्टिफिशियल, किंवा त्यालाच काय म्हणू आपण, इलेक्ट्रो. आणि याच्यावर आपला जास्त भर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट. आता मॅग्नेट काय ते तुम्हाला माहिती आहे.
मॅग्नेटच्या प्रॉपर्ट्या माहिती आहे का? मॅग्नेटच्या प्रॉपर्ट्या, हां तू सांग बाळा. मॅग्नेटच्या प्रॉपर्टी, व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट, मराठीतून सांग. त्याला दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असतात, बरोबर आहे. तुमच्या घरातली डंगरी म्हातारी तुम्हाला म्हणते, तू का लहान राहिला का आता, असं तोंड करून झोपू नये, तुला सांगितलेलं कळत नाही का, म्हणते की नाही, धमक्या देते की नाही? का बरं म्हणते ती? दक्षिणोत्तर झोपू नये, का बरं? आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं, पण आम्ही शास्त्रात नाही, काहीच नाही वाचित, आम्ही रील बघतो, आहे की नाही? ओ भाई मारो मुझे मारो, असले रील बघतो आम्ही. तर दक्षिणोत्तर झोपू नये अशा पद्धतीचं ऐकलं तर असेल ना तुम्ही, की बाबा घरचे म्हणते की इकडे तोंड करून झोपू नये, इकडे हे करू नये. तर याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे? पृथ्वी एका ॲक्सिसवर भोवती फिरते, त्याच्यामुळं पृथ्वी एक मॅग्नेट म्हणून काम करते. बाळ्या, मास्तरनी वर मुडी मारली ते खालीच येते, का बरं? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, माहिती आहे ना तुम्हाला? आणि याच्यानुसार मास्तर खालीच येणार, मास्तरच नाही कोणी बी, तुम्हाला जरी वर फेकलं तर तुम्हीच खालीच येणार आहे. ओके, का तुझं वेगळं आहे? हो, अलग ही लेवल का बंद आहे, ऊपर गया तर ऊपरच, असं काही आहे का? नाही ना? बरं. तर एखादी वस्तू वर फेकल्याच्या नंतर खाली काय येते? कारण अर्थ ॲक्ट ॲज अ मॅग्नेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतो, बरोबर आहे. मग आता गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? पृथ्वी मॅग्नेटचं काम करते. मग पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आहे, आणि आर्टिफिशियल म्हणजे आपलं शरीरसुद्धा काय आहे? जर समजा आपण या मॅग्नेटवर झोपलो तर आपलं शरीर तर कंडक्टर आहे, तुमचं नाही का? डाऊट येत असेल तर अधिक माहितीसाठी त्याच्याशी संपर्क साधा, तुमच्यातून करंट फ्लो होईल. ओके, आणि जिथं करंट फ्लो होतो ना त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड इम्पॅक्ट करते, हे फॅराडेज भाऊनी सांगितलं. मग आता तुम्ही झोपल्याच्या नंतर तुमचं हृदय लप डब लप डब लप डब, हे काय? हृदयाचं काम काय? दिल से सोचो. अरे सोचने का काम दिल का हाइच नहीं रे डे, दिल का काम सोचने का है क्या? दिमाग है उसके लिए. तुम्ही ऐकलं असेल, दिल से सोचो मज़ा आएगा, असं काही नाही. दिल का काम सोचने का नहीं है, दिल का काम सिर्फ धड़कने का है. लप डब लप डब लप डब, मतलब लप क्या करता है? ज्यावेळेस तुम्ही हवा घेता, ऑक्सिजनयुक्त हवा घेता, त्यावेळेस शरीरामधला रक्तपुरवठा हृदयातून डोक्याच्या शेंडीपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक भागाला पोहोचण्याचं काम कोण करतं? हृदय करतं. ऑक्सिजन ज्यावेळेस घेतात, ऑक्सिजनयुक्त हृदय, ऑक्सिजनयुक्त रक्त पूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम करतं. आणि ज्यावेळेस तुम्ही कार्बन डायऑक्साईड सोडता त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त हृदयामध्ये आणण्याचं कामसुद्धा कोण करतं? हे श्वसन करतं. आणि एवढंच काम कोणाचं आहे? हृदयाचं आहे. पण सर मग कुत्रं मागं लागल्यावर एकदम हार्टबीट का बरं वाढते? हे मेंदू सांगतो, अरे तुझ्या मागं कुत्रं लागलेलं आहे, ते 14 km/hच्या स्पीडने येतं आहे, त्याचे दात असे मोठाले काळं आहे आणि ते चावणारच आहे आता, तर मग आपोआप पळतो आपण. येतं लक्षात? हे आपोआप पळतं. ह्या मेंदूचे ॲक्शन आहेत. जे समजा ज्याचा शॉर्ट सर्किट झालेलं आहे, माहिती आहे का? ते कुत्रं जरी आलं, पिसाळं कुत्रं जरी त्याच्याकडे येत असेल तर ते जाईल त्याच्या ह्याच्यात, त्याला काय घेणं देणं नाही. कपडे हाय काय नाही काय घाण भरलेले, त्याला काय घेणं देणं नाही का? नाही. कारण का? त्याच्या त्या ॲक्टिव्हिटी बंद झालेल्या आहेत किंवा मंद झालेल्या आहेत. दारू पेलेले लोक पहा, असे डोकं भिंतीला आपटतात आणि खाली येऊन चक्कर येऊन पडतात आणि काय म्हणतात बघा, एका टप्पूत भिंत पाडली म्हणे. ओके, सोडा तो एक विषय. एक सांगायचं तात्पर्य एवढं की मेंदूचं काम काय? विचार करणं. आणि हृदयाचं काम काय? रक्तपुरवठा करणं. मग असा रक्तपुरवठा आपल्या शरीरातून होतो, कधीपासून होतो माहिती आहे का? ज्यावेळेस नर्स तुमच्या पाठीवर थपथप करते जन्माल्याच्या नंतर, नाळ कापायच्या वेळेस, माहिती आहे का? म्हणजे बाळाचा जन्म होतो त्यावेळेस
डॉक्टर किंवा नर्स, स्पेशलिस्ट नर्सच असते, ती काय करते, थपथप करते. तुम्ही पायाळू किंवा डोक्याळू कसे असा, थपथप केल्याच्या नंतर बाळ पहिल्यांदा रडतं ना, तिथून त्याचा श्वास चालू होतो. तर कधीपर्यंत, अटॅक बिटॅक येऊन मरेपर्यंत, पूर्ण आयुष्यभर चालू असते. मग त्याचा श्वास कधी वाढतो, कधी कमी होतो, कधी इमोशनल होतं, ते वेगवेगळे इमोशन्स त्याच्यामध्ये निर्माण होतात. पण असा माणूस जर दक्षिणोत्तर झोपला तर काय होईल, अर्थ ॲक्ट ॲज मॅग्नेट, तर त्याच्या ब्लड सर्क्युलेशनला प्रॉब्लेम क्रिएट होईल. ओके, ब्लड सर्क्युलेशनला थोडा प्रॉब्लेम क्रिएट होईल, म्हणून त्या पद्धतीने झोपायचं नाही. हे शास्त्रीय कारण आहे त्यामागचं. तुला माहीत होतं का? नाही. पण एखाद्याने जर समजा तुम्हाला विचारलं तर ह्या अशा गोष्टी सांगायच्या, बरं असतं तब्येतीला. आलं लक्षात? धमन्या, शिरा, हृदय कशा पद्धतीने, 4 कप्प्याचं हृदय, हृदयाचे कप्पे माहीत असेल ना तुम्हाला. अधिक माहितीसाठी 10वीच्या सायन्सची संपर्क साधा. ओके, झालं ना तुम्हाला ते, सायन्समध्ये असेल ना, हार्ट झाला असेल ना. शिरा, धमन्या काय काम करतात, आर्टिलरीज, वेन्स वगैरे वगैरे, मराठी इंग्रजी मीडियमवाल्यांनी. तर असू द्या, त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करणार नाही. फक्त एक मुद्दा होता की असं का झोपू नये, असा दैनंदिन जीवनामधला जो प्रश्न होता त्याच्याबद्दल आपण एवढी चर्चा केली. चला मेन मुद्द्याकडे येऊ. आता असं मटेरियल जे काय करतं आहे, आयन पीसला अट्रॅक्ट करतं आहे, त्याला म्हणायचं आहे मॅग्नेट. आणि हे निसर्गातच जर उपलब्ध असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, नॅचरल मॅग्नेट म्हणायचं आहे. आणि हे जर आपण कृत्रिमरित्या तयार केलं तर त्याला काय म्हणायचं आहे, आर्टिफिशियल मॅग्नेट. ओके, समजा हे मॅग्नेट आहे. ओके, समजा. मग याच्या काय प्रॉपर्टी असतील रे? पहिली प्रॉपर्टी, हे आयन पीसला अट्रॅक्ट करेल. दुसरी प्रॉपर्टी, इट कन्सिस्ट ऑफ 2 पोल. याला एन आणि एस पोल असेल. वी कांट सेपरेट पोल. पुन्हा जर गेलं तर पुन्हा एन एस येईल, याला बी एन एस येईल. पुन्हा जर तुकडा पाडला तर पुन्हा एन एस येईल. बरोबर, वी कांट सेपरेट पोल. तुकडे तुकडे करत गेले तर एन, म्हणजे समजा हा जर मॅग्नेट असेल, याचे 2 तुकडे केले, हा एन आणि हा एस असेल, याचे 2 तुकडे केले, एन एस होईल, आणि परत हा एन एस होईल. बरोबर आहे. वी कांट सेपरेट पोल. पोल सेपरेट करू शकत नाही. जर त्याला लटकवलं, बाळ्या लटकून टाकलं, मॅग्नेटला लटकून दिलं, बिचारा मॅग्नेट असं हवेमध्ये लटकलंय, काय होईल रे? मेलेलंच आहे ते मारायचा काय विषय नाही. एवढं वाईट वाटून नको घेऊन, त्यांनी चेहरा असं केला, खरंच बिचारा मॅग्नेट लटकवलं बाळे, काय होईल? ते दक्षिणोत्तर स्थिर राहतं, माहिती आहे तुम्हाला, नॉर्थ साऊथ. का बरं? बिकॉज अर्थ ॲक्ट ॲज अ मॅग्नेट. ज्या डायरेक्शनला ते, म्हणजे ज्या ॲक्सिसवर ते स्थिर राहतं ती नॉर्थ आणि साऊथ असते. तर हे नॉर्थ साईडचा जो ॲक्सिस आहे त्याला आपण नॉर्थ ॲक्सिस म्हणतो, आणि साऊथ साईडच्या ॲक्सिसला साऊथ म्हणतो, दक्षिणोत्तर ध्रुव. ओके, तर ही प्रॉपर्टी माहिती असेल. त्याच्यानंतर याच्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा असतात रे? अशा पद्धतीने असतात. दे नेवर इंटरसेक्ट टू इच अदर. दे नेवर इंटरसेक्ट टू इच अदर. सो दीज आर द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट. मग तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रिकल फील्डमध्ये मॅग्नेटचं काय घेणं देणं आहे? जेवढ्या रोटेटिंग मशीन दिसतात ना तुम्हाला, ह्या मॅग्नेटमुळेच चालतात. जेवढ्या रोटेटिंग मशीन दिसतात ना, ह्या सगळ्या मॅग्नेटमुळे चालतात. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेट काय भानगडे ते सांगतो मी तुम्हाला. एक कंडक्टर घ्या, घेतलं का? या कंडक्टरमधून करंट फ्लो करा. टेक अ कंडक्टर and current flowing through this conductor. What happen? Around this magnetic field is produced. Flux, current. Right hand grip rule आठवते? असले पापा करीत नाही आम्ही. तुला आठवतं बाळे? काय वेळ सांग मग. ते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड राईट हँड नाही, राईट हँड ग्रुप रूल. सांग.
आम्ही नव्हतो म्हणा सर, असं काही नाही, तुम्हाला 9वी 10वीला झाला असेल. आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताट ठेवून इतर बोटे वाहका भोवती लपेटलेली आहे अशी कल्पना करा. अशा वेळेस ताट ठेवलेला अंगठा विद्युत धारेची दिशा दर्शवतो, तर लपेटून ठेवलेली बोटे चुंबकीय वलयाची दिशा दर्शवतात. दक्षिणं पांतु समर्पयामी. बघा, आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताट ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटलेली आहे अशी कल्पना करा. अशा वेळेस ताट ठेवलेला अंगठा विद्युत धारेची दिशा दर्शवतो, तर लपेटून ठेवलेली बोटे चुंबकीय वलयाची दिशा दर्शवतात. होल्ड द राईट हँड इन अ सच अ वे दॅट युअर थंब शुड बी स्ट्रेट along with conductor and finger should be curved around that conductor. In that condition, thumb denote the direction of current and curved finger denote the direction of magnetic field. ओके, म्हणजे एखाद्या वाहकामधून जर विद्युतधारा वाहिली ना, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होती. असं कोण म्हणलं? राईट हँड ग्रिप रूल, राईट हँड थंब रूल, उजव्या हाताचा नियम. आठवतंय? म्हणजे कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो झाला रे झाला, तर त्याच्या भोवती काय तयार होईल रे? मॅग्नेटिक फील्ड. मग मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड याचा संबंध आहे का? अरे करंट फ्लो झाला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होणारच आहे ना. वो ऐसी चीज हो गई, जब जब करंट आगे जाएगा उसकी छाव उसके पीछे जाएगी. असं कोणी पाहिलं का तुम्ही की त्याला सावली नाही? तुम्ही पाहिलं असेल तर मला बी सांगा. मी पण नाही, असं भूतभीत म्हणतात भूताला सावली नसते. ओके, जर तुम्हाला असं काही दिसलं की त्याला सावली नाही तर मला बोलवा, कारण मी बघितलेलंच नाही. मी भूतच नाही पाहिलं बाळे. ओके, तुम्ही पाहिलं का कोणी? बाळीने पाहिलं वाटतं. बर, सोडा, मुद्द्याकडे या. करंट फ्लो झाला त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, तर ही मॅग्नेटिक फील्ड आपण स्पेसिफिक ॲप्लिकेशनला वापरायची. आता करंट फ्लो झाला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते. याच्या उलट मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर जर फिरलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. ऐक नाही गंमत? करंट फ्लो झाला तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि जर मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादं कंडक्टर फिरलं तर त्याच्यामध्ये काय तयार होतं? इलेक्ट्रिक करंट तयार होतो, म्हणजे EMF तयार होतो. डायनामिकली इंड्यूस EMF शिकले असाल ना तुम्ही. तर हा संबंध आहे, आणि त्याच्यामुळं त्याच्यावर सगळे मोटर, सगळे जनरेटर, AC DC सगळे चालतात. मग जेवढे फॅन फिरून राहिले ना, इलेक्ट्रो मॅग्नेटवरच फिरून राहिले. जेवढे फॅन फिरत आहेत ना, सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवर फिरतात. जेवढे तुमचे रोटेटिंग मशीन व्हेकल्स, कोणते पंप मोटर, विहिरीतली मोटर, पाटातली मोटर, बोरवेलमधली मोटर, सगळ्या मोटर, पिठाची गिरणी, त्याच्यानंतर तुमचं वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक व्हेकल, अगदी ते तुरीचे शेंडे कापायची छोटी मशीन असते बघा एवढीशी. ओके, त्याच्यापासून तर 5000 HP पर्यंतच्या हाय स्पीड ट्रेनपर्यंत, HP पर्यंतच्या हाय स्पीड ट्रेनच्या मोटरपर्यंत सगळ्या ज्या मोटर आहेत किंवा सगळे जे जनरेटर आहेत, डायनोमो जो आहेत, हे सगळे याच्यावर वर्क करतात. वी कांट रोटेट एनी मशीन विदाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. सो दॅट्स वाय आर्टिफिशियल मॅग्नेट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट टू अस. आता समजलं का बरं तुम्हाला हा दिला होता सब्जेक्ट, आणि का बरं तुम्ही हे शिकून राहिले, का बरं तुम्ही मग फ्लक्स म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट शिकलात. व्हॉट इज फ्लक्स कशामध्ये मोजतात? वेबरमध्ये. त्याच्यानंतर फ्लक्स डेन्सिटी B कशामध्ये? वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये. ओके, फ्लक्स डेन्सिटी. त्याच्यानंतर फील्ड स्ट्रेंथ, H कशामध्ये मोजतात? ॲम्पियर टर्न पर वेबर. ओके, तर ह्या गोष्टी शिकला तुम्ही. त्याच्यानंतर परमेबिलिटी म्यू 0 शिकले नाही?
ॲब्सोल्यूट परमेबिलिटी, त्याच्यानंतर परमेटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किती असतं रे? 4 पाय इंटू 10⁻⁻7 वेबर पर एम्पियर टर्न. आठवतं का हे? थोडं थोडं आठवत असेल ना? कुछ याद आ रहा है? हां, परत त्याच्यामध्ये कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट रट्टा मारला होता आणि ते आलं बी होतं सर, आणि आम्ही ते लिहिलं बी. पण बेसिकली हे अशा पद्धतीने असल्यामुळं ते महत्त्वाचं होतं आणि ते तुम्ही शिकलात बेसिकली. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. फ्लक्स म्हणजे काय? लाईन ऑफ फोर्स. असं मॅग्नेट आहे आणि हे एक एन पोल आहे ना, हा एस पोल आहे, दोघांमध्ये काय रे? वडावडी आहे. वो इसको इधर खींच रहा है, ये इसको इधर खींच रहा है, खींचा चालू है, इधर खींच रहा है, इधर खींच रहा है. ओके. अट्रॅक्शन, देर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम, वडावडी. आणि हे एन आणि हे एन अशी जर पोल असतील तर याच्यामध्ये काय असेल रे? ढकलाढकली. ओके. फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड फोर्स ऑफ रिपल्शन. ओके. मग आता अशा पद्धतीची मोटर असते, याच्यामध्ये अशा पद्धतीचे मॅग्नेटिक पोल तयार करतो आपण. ओके. स्टेटर आणि रोटरचे असे पोल तयार करून ह्या वेगवेगळ्या मोटर वेगवेगळ्या प्रिन्सिपलनी वर्क करतात. मग त्याच्यावरून त्याच्या कंडक्शन मोटर, इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, युनिव्हर्सल मोटर, स्टेपर मोटर, DC सिरीज मोटर, शंट मोटर, कंपाऊंड मोटर, अशा खूप 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 साऱ्या प्रकारच्या मोटर्स आहेत. तर ते तुम्हाला अधिक माहितीसाठी नेक्स्ट सेमिस्टर तुम्हाला आहे सगळं. ओके. 1 बाय 1. पण हे बेसिकली हे तुम्हाला कशासाठी दिलं आहे आणि काय आहे हे समजणं गरजेचं आहे. बाकी तर तुम्ही रट्टा मारला. फ्लक्स म्हणजे काय? फ्लक्स डेन्सिटी. किती जास्त फ्लक्स आहेत त्याच्यावरून त्याची स्पीड कळते, वाढते. जास्त फ्लक्स आल्या जास्त करंट फ्लो होईल. बघा हे पाया, एनकडून एसकडे फ्लक्स जाऊन आदळल्या की फॅरेडेज भाऊ नावाचा एक भाऊ होता. ओके. भाऊ कोण? फॅरेडेज भाऊ. कधी? 1785ला. काय म्हणला? फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ काढले त्यांनी. ओके. नाही, मला वाटतं ते चार्ज लॉबद्दल होतं. फॅरेडेज आहे का? फॅरेडेज 1700, जाऊ द्या, इसवी सन अधिक माहितीसाठी इतिहासाशी संपर्क साधा. पण फॅरेडेज काय म्हणला? त्यांनी 2 लॉ काढले, पहिला आणि दुसरा. फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज फर्स्ट लॉ काय म्हणतो? फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ. सांगा बरं. मला नव्हतं सर, असं काही नाही, तुम्हाला हे दाविलं होतं, मला माहिती. ॲडमिन दादा सांग रे दादा. सर तुम्ही माझ्या मागं का लागलात सर? ॲडमिन ताई आलीच नाही. चल सांगता येईल? हां तू सांग, वाचव. Whenever current carrying conductor place in magnetic field, it experience a force, or when flux link by conductor, EMF is induced in it. एक मोठं भगुनं घ्या. भगुनं माहिती आहे? पातेलं घ्या, त्याच्यामध्ये दही टाका. आता एक रवी घ्या आणि त्याला चालू करा. काय होईल रे? काही वेळात त्या दह्यापासून ताक तयार होईल आणि परत वर लोणी येईल. बरोबर आहे की नाही? हे तर माहीत असेल ना तुम्हाला. तर ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय होतं? ते रवी जो आहे तो काय करतोय? फ्रिक्शन क्रिएट करतोय. फ्लुइड फ्रिक्शन म्हणतो आपण त्याला. ओके. आणि त्या फ्रिक्शनमधून जो स्निग्ध पदार्थ आहे तो वर तरंगतो. मग तुम्ही काय करता? आरामशीर त्याला काढून घेता. बघितलं असेल ना तुमच्यापैकी? नाही बघितलं असं कोण आहे? पाहिलं ना? नाही, तुम्ही दोघं नसाल तर मग मी घेऊन जातो तुम्हाला घरी. चला सुरू. मग व्हिडिओ काढू आपण आणि सगळ्यांना टाकू. हे पहा, प्रॅक्टिकल करून बघितलं. हेन्स प्रूफ. तर बघा मुद्दा असा आहे. काय मुद्दा आहे? की जर फ्रिक्शन झालं तर काय होईल?
EMF तयार होईल. जसं फ्रिक्शन झाल्याच्या नंतर लोणी तयार होतं त्याच पद्धतीनं फ्लक्स दिसतात का तुम्हाला? मॅग्नेटिक फ्लक्स. एन पोल, एक पेन तर आपण फेकूनच दिला का? दुसरा असेल ना. छोटे छोटे मॅग्नेट घेऊ आपण. समजा हे एन पोल आहे आणि हे एस पोल आहे. तर असे हा एन समोर आणले, काय होईल रे? फोर्स ऑफ रिपल्शन. आणि आता अट्रॅक्शन. मग असे जर जवळजवळ ठेवले आणि मधात एक कॉईल फिरवली तर एनकडून एसकडे जात आहेत फ्लक्स. बघा दिसत आहेत, एनकडून एसकडे फ्लक्स चालल्यात. हे पहा दिसत आहेत ना, दिसत आहेत ना सगळ्यांना. हे बघा एनकडून एसकडे फ्लक्स चालल्यात. आता या फ्लक्समध्ये एक कंडक्टर घ्या. कंडक्टर कडाई कर तुमच्याकडं, कडं काढते. या फ्लक्समध्ये आपण काय केलं रे? एक कॉईल फिरवली. हे एन पोल, हा एस पोल. एनकडून एसकडे फ्लक्स चालल्यात. फ्लक्स जा रहा है, एन से लेके एस तक फ्लक्स जा रहा है. आणि मधात आपण कॉईल फिरवली. काय होईल रे? या कॉईलमध्ये EMF तयार होईल. काय तयार होईल? EMF. त्याला आपण इंड्यूस EMF म्हणतो. काय म्हणतो? इंड्यूस. मग फ्लक्स लिंक झाल्या म्हणजे आदळल्या याच्यावर फ्लक्स आदळल्या की काय तयार होणार आहे? EMF तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? EMF. आणि व्हॉट इज बाय EMF? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अ फोर्स विच इज रिक्वायर्ड टू कॅरी करंट. इलेक्ट्रॉनला मोशनमध्ये आणण्यासाठी. तुम्हाला काल सांगितलं मी काय, एक मॅग्नेट आहे, एक कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. मग त्याला जर आपण पोटेन्शियल डिफरन्स दिलं तर काय होईल? ते पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये फ्लो होतील. बरोबर आहे. मग हा जो फ्लो करण्यासाठी जी एनर्जी लागते, बल लागते, फोर्स लागतो, त्या फोर्सला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतो. कोणता फोर्स? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अ फोर्स विच इज रिक्वायर्ड टू कॅरी करंट. करंटला कॅरी करण्यासाठी जो बल लागतं त्याला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतो. हे समजलं? मग आता एनकडून एसकडे जाणारे फ्लक्स याच्यावर आदळल्या आणि याच्यामध्ये काय तयार झालं रे? EMF तयार झाला. मग याच्यामध्ये EMF तयार झाला त्याच्यातून करंटसुद्धा फ्लो होईल. कारण EMF म्हणजे काय? असा फोर्स जो करंटला कॅरी करतो, इलेक्ट्रॉनला फ्लो करतो. बरोबर आहे का? नाही समजलं? फास्ट झालं. बघा एन आणि एस मॅग्नेट आहेत, एन पोल आणि एस पोल. मग एन पोल आणि एस पोल असे जवळजवळ ठेवले. एनकडून एसकडे काय होणार आहे? फ्लक्स पास होणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं? एक कंडक्टिंग कॉईल ठेवली अशी, आणि ती कॉईल आपण फिरायला लागलो. ओके. ते असं तुम्ही गुडगुडू ते फिरवतात ना, त्या पद्धतीने आपण फिरवायला लागलं. तर अशी ठेवली तर काय होईल रे? फ्लक्स याच्यावर आदळतील. पण अशी जर फिरवली तर ह्या फ्लक्स याच्यावर लिंक होतील, आदळतील, व्यवस्थित आदळतील. मग आदळल्याच्या नंतर याच्यामध्ये EMF तयार होईल. काय तयार होईल? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होईल. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होईल. आणि हा फोर्स काय करेल? करंट फ्लो करेल. हा फोर्स काय करेल? करंट फ्लो करेल. कारण EMFचा अर्थच काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रॉन को मोशन में लाने वाला फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके. इलेक्ट्रॉनला मुवमेंट देणारा फोर्स. मग इलेक्ट्रॉनला मुवमेंट दिले म्हणजे काय? करंट फ्लो झाला. म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्समुळं इलेक्ट्रिक करंट तयार झाला. इथं आपण काय बघितलं? इलेक्ट्रिक करंटमुळं मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्या. आणि इथं काय बघतो आपण? मॅग्नेटिक फ्लक्समुळं इलेक्ट्रिक करंट तयार झाला. समजलं? दोन्ही गोष्टी समजल्या ना? इलेक्ट्रिक करंटमुळं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली त्याच्यावर, आणि इथं मॅग्नेटिक फ्लक्समुळं इलेक्ट्रिक करंट तयार झाला. मग हा करंट जनरेट जो होतो त्याला आपण जनरेटर म्हणतो, आणि याच्यामध्ये वापरला जातो. ओके. मोटरिंगमध्ये हे ॲक्शन असते, जनरेटरमध्ये हे असते. मग ते पहा, करंटचं डायरेक्शन दाखवणारा एक लॉ आहे. पहा, करंटचं डायरेक्शन दाखवणारा एक लॉ आहे. तर फ्लेमिंग्स राईट हँड रूल फॉर जनरेटर. आता पहा, फ्लक्स अशा चालल्यात,
इकडून इकडं, एनकडून एसकडे, एनकडून फ्लक्स चालले अशा, फ्लक्स जा रहे, बीच में कंडक्टर लगा दिया, उसके ऊपर आदळ रहे हो, मतलब लिंक हो रहे, तो फ्लक्स ऐसे जा रहा है सीधे, करंट ऐसा फ्लो हो रहा है, तो उस वक्त उसमें टॉर्क तैयार होगा और वो घूमेगा. फ्लक्स आणि करंट जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल तर फोर्स तयार होऊन मोटर फिरेल. ओके, तर हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचं आहे. आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय, तेच फक्त डायरेक्शनमध्ये अपोजिट आहे, करंटचं डायरेक्शन अपोजिट आहे. ओके, हे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. खाता हात धुता हात लक्षात ठेवायचं. जनरेटरसाठी खाता हात आणि मोटरसाठी धुता हात लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात ठेवायला ते पुढं आहे, तुम्हाला एक सब्जेक्ट आहे. ओके, त्या सब्जेक्टमध्ये डिटेल होईल. हे समजलं तुम्हाला. तर फॅरेडेज फर्स्ट लॉ काय म्हणतो, व्हेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर, ज्यामधून करंट कॅरी होतो असं कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आणि त्याच्यावर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्या तर त्याच्यामध्ये EMF तयार होतो, असं कोण म्हणलं, फॅरेडेज भाऊ. कोण बोललं, फॅरेडेज भाऊ. भाऊ बोलले, देव बोलले, भाऊ बोलले, देव बोलले. फॅरेडेजनी सांगितलं आहे आणि तुम्ही ऐकलं आहे. आणि त्याच्यावर सगळ्या मोटर जेवढ्या व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल, इवन 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन जे आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलरच्या गाड्याचे, तर त्याच्यामधून जर इलेक्ट्रिफाय होत असतील, स्टार्ट होत असतील, तर हे सगळं मॅग्नेटिक फील्डवरच काम करतात. मोटरची गाडीची स्टार्टिंग कॉईल वगैरे तुम्ही बघितली असेल ना, स्टार्ट करण्यासाठी इंजिनच्या, तर हे सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरच वर्क करतं. त्याच्यामुळे हे गमतीदार आहे. आणि त्यातला हा फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ. सेकंड लॉ काय सांगतंय, अ इंड्यूस EMF इज गिवन बाय E = -dφ/dt, N-dφ/dt. इंड्यूस EMF इज गिवन बाय -N-dφ/dt. आता N काय रे, नंबर ऑफ टर्न्स. तर NS पोलमध्ये किती टर्न्सचं कंडक्टर ठेवलं आहे ते आणि किती फ्लक्स लिंक होतात ते, त्याच्यावर काय डिपेंड करतं आहे, EMF डिपेंड करतो. आणि त्याचं वेव्ह फॉर्म जर काढला तर त्याची वेव्ह फॉर्म कशी येईल रे, सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म. त्याची वेव्ह फॉर्म कशी येईल, सायनोसॉइडल वेव्ह. म्हणजे NS पोलमध्ये बघा, पुन्हा एकदा सांग, 2 एक N पोल आहे, एक S पोल आहे आणि मधात अशी कॉईल फिरायला लागली, तर या पोझिशनला N कडून येणाऱ्या सगळ्याची सगळ्या फ्लक्स सरळ निघून जातील का नाही रे, याच्यातून आरपार जातील ना. तर या पोझिशनला किती EMF असेल रे, 0 असेल. किती असेल, 0 असेल. आता हे कंडक्टर असं फिरून राहिलं पहा, देखो घूम रहा है ना, घूम रहा है. आता ह्यावेळेस काय होईल, या पोझिशनला याच्या पाथमध्ये येणाऱ्या अख्ख्याच्या अख्ख्या म्हणजे सगळ्याच फ्लक्स, होल फ्लक्सेस आर स्ट्राईक ऑन दिस, पूर्ण फ्लक्स याच्यावर आदळतील. बरोबर आहे. ओके, तर ह्या वेळेस काय होईल, अशा पद्धतीनं EMF वाढेल, पुन्हा कमी 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 होत जातील. आता वाढलेले आहेत, पुन्हा कमी 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 आता फुल झाल्यात, पुन्हा कमी कमी होतील, 0 होतील. पण आता बघा, 0 झाल्याच्या नंतर ह्याची साईज इकडे गेली, मग इकडं याच्यावर आदळतील का, नाही, इकडल्या साईडने दुसऱ्यावर दुसऱ्या साईडने आदळतील. म्हणून दुसरी साईड, पहिली साईड दुसरी साईड, याला पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणतात, याला निगेटिव्ह हाफ सायकल म्हणतात आणि याला सायकल म्हणतात. तर हे AC वेव्ह फॉर्म आहेत. हे काय आहे, AC वेव्ह फॉर्म, अल्टरनेटिंग वेव्ह फॉर्म. याला AC फंडामेंटलच्या काही क्वांटिटीज आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, तेच बघायचे. इथपर्यंत आले, काहीच अडचण नाही, काही नाही. चला, तर याच्यामध्ये काही डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन ॲम्प्लिट्यूड, दुसरी फ्रिक्वेन्सी, तिसरी टाईम पिरियड, चौथी सायकल, पाचवी RMS व्हॅल्यू, सहावी ॲव्हरेज व्हॅल्यू, त्याच्यानंतर फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर,
वेव्हफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी. ह्या काही डेफिनेशन आहेत, तुम्ही शिकलेत ना या डेफिनेशन, आठवतं का थोडं थोडं? हेच हे तुम्हाला ECL पहिल्या टॉपिकमध्ये हे सगळे ओके, हे एवढं डिटेल नाही, परंतु ह्या गोष्टी आहेत. फर्स्ट कन्सेप्ट इज AC फंडामेंटल. त्यातला पहिला कन्सेप्ट कोणता आहे? जनरेशन ऑफ EMF इंड्यूस. ओके, आणि हे ऑलरेडी झालं आहे तुमचं, हे ऑलरेडी झालं आहे, फक्त तुम्हाला डिटेलमध्ये आहे याच्यामध्ये. तर आता वेव्हफॉर्म म्हणजे काय? इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. असा ग्राफ जो टाईमच्या रिस्पेक्टिव्ह काढलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? वेव्हफॉर्म म्हणतो. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? यस, पीक और मॅक्सिमम व्हॅल्यू इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? हां, तू सांग बाळे. यस, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंद. एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होतात? एक अगरबत्ती घ्या बाळा, तू तर लय हुशार आहे, अगरबत्तीच्या प्रकाशामध्येच अभ्यास केला तू, खरं आहे की नाही? हे सांगत होता मला काय माहिती. बरं असू दे, मुद्दा समजून घ्या. अगरबत्ती लावली रात्री 2 वाजता, बाळे टेरिसवर जायचं आणि अगरबत्ती अशी गोल गोल फिरवायची. काय होईल रे? एक सर्कल दिसेल डायरेक्ट. का बरं सर्कल दिसेल? कारण आपले डोळे त्या पोझिशन डिस्क्रिमिनेट नाही करू शकत, त्याच्यामुळे ते आपल्याला सर्कल दिसेल. तर हे कशामुळे होईल? फ्रिक्वेन्सीमुळे. वारंवार त्याची पोझिशन बदलते, त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये किती गोल येडे मारते. आरती करता ना तुम्ही, जे देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती वगैरे वगैरे. अधिक माहितीसाठी येईल आता गणेशोत्सव. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंद. एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होतात. तर हा जो फॅन आहे ना, ह्याच्यामधून जो करंट फ्लो होतो ना, त्या करंटची फ्रिक्वेन्सी 50 आहे हर्ट्झ. किती हर्ट्झ आहे? 50 हर्ट्झ आहे. म्हणजे बल्ब जर लावला तर तो किती वेळ चमकेल? किती? अरे शांत बस 50 वेळेस चमकेल एक. मग 50 वेळेस चमकायला तुम्हाला दिसेल का डोळ्यांनी? तुम्ही बघा, कधी कधी ट्यूबलाईट तुम्हाला थोडी अशी फ्लिकिंग करताना दिसते, त्याला फ्लिकरिंग म्हणतात. जर फ्रिक्वेन्सी 40 हर्ट्झ किंवा 25 हर्ट्झपेक्षा कमी झाली तर ते डोळ्यांनी दिसतं तुम्हाला. पण 50 हर्ट्झ असेल तर डोळ्यांनी दिसत नाही. पण तुमचा बल्ब 50 वेळेस काय होतोय? बंद चालू होतोय, आणि तो तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. ओके, नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड, time required to complete 1 cycle. Okay, what is cycle? Part of an waveform. A repetitive positive and identical negative part of an waveform is nothing but cycle. एक पॉझिटिव्ह पार्ट घ्या आणि एक निगेटिव्ह पार्ट घ्या, कंबाईन करा, त्याला काय म्हणायचं? सायकल म्हणायचं. त्याच्यानंतर RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू 0.707 IM समजा. Okay, so what is RMS value? A AC current produces same amount of heat as that of produced by DC current for same network for same time is nothing but RMS value. एखाद्या सर्किटमध्ये आपण AC सप्लाय दिला आणि काही हीट तयार झाली, त्या सर्किटला DC सप्लाय दिला, ACच्या ऐवजी DC दिला, सेम हीट तयार झाली सेम टाईममध्ये, तर त्या इफेक्टिव्ह करंटला आपण काय म्हणायचं? RMS करंट म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय? या प्रत्येक इन्स्टंटचं ॲव्हरेज करायचं, याला ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणायचं. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय? पर्टिक्युलर इन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ज्या रेटने डिस्प्लेस होतं त्याचा रेट जे आहे त्याला काय म्हणायचं? अँग्युलर व्हेलॉसिटी. हे कशाने दाखवतो आपण? ओमेगाने. ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. ओके, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, ती कशाने दाखवतो? हर्ट्झने दाखवतो. टाईम कशाने दाखवतो? सेकंदने दाखवतो. ओके, त्याच्यानंतर फॉर्म फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ RMS टू ॲव्हरेज. पीक फॅक्टर, इट इज अ रेशो ऑफ मॅक्सिमम और ॲम्प्लिट्यूड टू द RMS व्हॅल्यू. ओके, याची व्हॅल्यू 1.414 असते, याची 1.11 असते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात ऑलरेडी. ओके,
आणि हे डिटेलमध्ये बी होणार आहेत, ताण घेऊ नका. आठवत असेल ज्यांनी ब्रँच चेंज करून आले, तुमच्यापैकी किती जण आले? 2-3 जण आहेत समजा, 2 जण. तर हे टेन्शन घेऊ नका, हे जरी तुम्हाला तिथं नसेल झालं तरी हे सोपं आहे खूप. ओके, सहज तुम्हाला होऊन जाईल. हे तर समजलं असेल ना, NS कडून पोल फ्लक्स झाल्याच्यानंतर EMF तयार होतो. म्हणजे तुमच्या ह्या वायरमधून जो करंट फ्लो होतो तर हा 50 वेळेस फ्लक्च्युएट होतो आणि हा दिसतो तुम्हाला. कशाने दिसतो? CRO नावाचा एक डिव्हाइस आहे, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ओके, त्याच्यावर तो दिसतो. ओके, आणि ते मेजरमेंटमध्ये शिकायचं, CRO, सिग्नल जनरेटर, फंक्शन जनरेटर वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला करंट फ्लो होतो हे पण दिसतंय, करंट फ्लो होतो हे पण दिसतंय, पण त्यासाठी स्पेसिफिक डिव्हाइसची आपल्याला गरज लागते. करंट कसा फ्लो होतो, म्हणजे वेव्ह फॉर्म कशा आहेत वगैरे वगैरे. चला, हे समजलं तुम्हाला. याचं काही लिहून कसं द्यावं तुम्हाला? आता नोट्स देऊन टाकू? बरं, ठीक आहे. किंवा नाही दिल्या तरी हरकत नाही, तुम्ही इथं एकदा बघून घ्या, ग्रुपवर टाकतो तुम्ही, ते फक्त वाचून घ्या. हे झालेलं आहे तुमचं. ओके, बेसिक पार्ट. ओके, चला आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनकडे जाऊ. ओके, 9:18 झाले, तो घेऊन टाकू. ओके, तर आपल्याला स्टॅटिस्टिकली आणि डायनॅमिकली इंड्यूस EMF बघायचं. ओके, इंड्यूस EMFचे 2 प्रकार पडतात. इंड्यूस EMFचे किती आता हे EMF इंड्यूस झाला, फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेने सांगितलं किती इंड्यूस EMF होतो हे सांगितलं. बघा, फॅरेडेजचे 2 लॉ आहेत. पहिला लॉ काय? फॅरेडेज फर्स्ट लॉ. व्हेनेवर फ्लक्स लिंक बाय कंडक्टर EMF इंड्यूस इन दॅट कंडक्टर. माझ्यासोबत म्हणा बरं. व्हेनेवर फ्लक्स लिंक बाय कंडक्टर, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक बाय कंडक्टर, magnetic flux link by conductor, EMF induced in that conductor. हे फॅरेडेज फर्स्ट लॉ, हा फॅरेडेचा पहिला नियम. ओके, व्हेनेवर फ्लक्स लिंक बाय कंडक्टर, एखाद्या वाहकाला त्या चुंबकीय वलय ज्याला फील्ड म्हणतात ते जाऊन आदळले की त्याच्यामध्ये करंट फ्लो होणारे, विद्युत धारा वाहणारे, हा फॅरेडेज फर्स्ट लॉ म्हणतो. आणि फॅरेडेज सेकंड लॉ काय म्हणतो? The magnitude of induced EMF is given by rate of change of flux with respect to time. सोबत म्हणा. Faraday's second law state that the induced EMF is given by the rate of change of flux with respect to time. ओके, म्हणजे जेवढ्या फ्लक्सचा रेट जास्त असेल तेवढं EMF जास्त असेल. फ्लक्स जेवढ्या रेटनी लिंक होतील तेवढा त्याचा रेट जास्त असेल. तर हे कोण सांगतं आहे? फॅरेडेज सेकंड लॉ. हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मला वाटतं आहे तुमच्या मागच्या पेपरमध्ये सुद्धा आले असतील तुम्हाला ते एक्झाममध्ये. ओके, FEEच्या. आणि नसेल आले तरी पण महत्त्वाचा मुद्दा आहे. EMF, इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, हा मुद्दा इथं. मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्डचा काय संबंध आहे, हा मुद्दा इथं. चला, आता आपण काय बघणार आहेत? स्टॅटिस्टिकली इंड्यूस EMF आणि डायनॅमिकली इंड्यूस EMF. एक छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, शॉर्टकटमध्ये निपटून टाकू. ओके, तर स्टॅटिकली इंड्यूस EMF, स्टॅटिकली इंड्यूस EMF आणि दुसरे डायनामिकली इंड्यूस EMF. स्टॅटिकली इंड्यूस EMF आणि डायनामिकली इंड्यूस EMF. एक मॅग्नेट घ्यायचं बाळे. मॅग्नेट नाही घ्यायचं, बरं जाऊ दे, मॅग्नेट नका घेऊ. एक मेटल पार्ट घ्या आणि त्याच्यावर कंडक्टर वाउंड करा. नको, हे बी नको, राहून द्यायचं. बरं, ठीक आहे. दुसरं एक कॉईल, एक कंडक्टर घ्या, त्याच्यावर एक कॉईल हे करा. ओके, इथं अशा पद्धतीनं एक गॅल्व्हॅनोमीटर लावा. गॅल्व्हॅनोमीटर माहिती आहे का? असं मीटर जे डिफ्लेक्शनचं काम करेल नुसतं. ओके, करंट जातो का नाही ते चेकआउट करेल. आणि इथं काय करा? सप्लाय व्होल्टेज द्या. ओके, चांगला AC 230 सप्लाय देऊन टाका. चला, किती द्या? 230 व्होल्टचा सप्लाय द्या. म्हणजे करंट असा चालला आहे
असा फिरून वापस करंट जा रहा है, करंट आ रहा है, जाने वाले को कौन रोक सकता है? तर हा करंट जातोय असा फिरून असा वापस येतोय प्रचंड वेगानं. याचा वेग किती, अति प्रचंड, किती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढ्या अति प्रचंड वेगानं करंट आ रहा है, करंट जा रहा है. और आप देख रहे करंट आ रहा है, करंट जा रहा है. कहां से जा रहा है? वायर से जा रहा है. वायर ऐसा गुंडाळा हुआ है, वाउंड किया हुआ है. ओके. तर मग हे जे मटेरियल आहे इथं एन आणि एस पोल तयार होतील. इथपर्यंत आहे का? आले तुम्ही? कारण इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होईल ना, बरोबर आहे? बाळ्या समजतंय? एक वायर घ्यायचं, घेतलं असं वायर घ्यायचं, त्याला लोखंडाच्या वर गुंडाळायचं. लोखंडच का बरं? कारण IMP अट्रॅक्ट करणारच पाहिजे, लाकडावर गुंडाळत येणार नाही. ओके. आणि अशा वायरला काय द्यायचं? करंट द्यायचं. अशा वायरला काय द्यायचा? करंट द्यायचं. अशा वायरला करंट द्यायचं. आता याच्यातून करंट दिल्याच्या नंतर याच्यामधून प्रत्येक याच्यामधून करंट फ्लो होणार आहे. प्रत्येक याच्यातून काय फ्लो होणार आहे? करंट फ्लो होणार आहे. आणि आताच भाऊनी सांगितलं होतं तुम्हाला, कोणत्या? राईट हँड वाल्या. वेगवेगळे भाऊ आहेत, भाई आणि भाऊचाच जमाना आहे. तर त्या भाऊने काय सांगितलं होतं? वेन करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर अराउंड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. मग याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. असं प्रत्येकाच्या अराउंड काय तयार होईल? मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि ही मॅग्नेटिक फील्ड याला काय बनेल? मॅग्नेटच बनवून टाकलं. आता कळालं? तर हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेट. याला काय म्हणायचंय? इलेक्ट्रो. यांना माहित होते, तुम्हाला नव्हतं, कारण हे FW झाले. आम्ही एवढे इमानदारी केलं नाही सर. आम्ही रट्टा मारला. त्याच्यात काय अण्णांनी काय केलं? अण्णा म्हणजे उबाळे सर. उबाळे सरांनी काय केलंय? ऑनलाईन पद्धतीने घेतलं ना. आम्ही FW ला सिरीज घेतलंच नाही. आम्ही घेतलंच नाही. असले बाबा करीत नाहीत आम्ही. EOE सब्जेक्ट होता हेच माहित नाही आम्हाला. चांगलीच असते, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात असं काही. पण एक सांगतो, कन्सेप्च्युअलच्या सगळ्यात जास्त गोष्टी क्लिअर करण्यासाठी इथपर्यंत आले. करंट फ्लो होतो ना, करंट आ रहा है, करंट जा रहा है. उसको देखने का सिर्फ सांस को अंदर ले, सांस को बाहर छोड़ो. किसके नहीं? खुद के. सांस, हवा आत घ्या, हवा बाहेर सोडा. ही वाली सांस. तू लगेच विचार करायला लागला पुढच्या सांस असू द्या. त्याच्यासाठी शुभेच्छा तुला, त्याच्यासाठी पण बाळाला शुभेच्छा. चला, तर इथपर्यंत आले तुम्ही. इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाले कन्सेप्ट, बाकी सोडून. आता परत एक मॅग्नेटिक कॉइल घ्या. तर तुम्हाला माहिती आहे हे NS पोल बनलं की याच्या अराउंड पण मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल ना. याच्या अशा ओन फ्लक्स तयार होतील. या फ्लक्स याच्यावर लिंक करतील, याच्यावर जाऊन आदळतील. याच्यावर जाऊन आदळलं तर फॅरेडेज भाऊ काय म्हणतोय? व्हेनेवर फ्लक्स लिंक बाय कंडक्टर EMF इज इंड्यूस इन दॅट कंडक्टर. ज्या वेळेस फ्लक्स लिंक होईल कंडक्टरनी त्यावेळेस त्याच्यामध्ये EMF तयार होईल असं कोण म्हणलं? फॅरेडेज म्हणलं. ज्यावेळेस फ्लक्स कंडक्टरवर लिंक होतील त्यावेळेस त्याच्यामध्ये EMF तयार होईल असं कोण म्हणलं? फॅरेडेज म्हणला. फॅरेडेज म्हणलं. फॅरेडेज फर्स्ट लॉ. सेकंड लॉ मध्ये किती EMF तयार होते ते सांगितलं. ओके. सो E इज इक्वल्स टू किती रे? -N याला म्हणायचं स्टॅटिस्टिकली इंड्यूस EMF. काय म्हणायचं? स्टॅटिकली किंवा स्टॅटिकली इंड्यूस EMF. स्टॅटिकली म्हणजे काय? स्टॅटिक आणि डायनामिक माहिती आहे तुम्हाला? स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी, ना हिलिंग ना डोलिंग. ओके. देयर इज नो मोशन. मोशन नसलेलं म्हणजे स्टॅटिक. स्थितप्रज्ञ, एकदम मठ्ठ दगडासारखा. स्टॅटिक. कळलं का? यस. काहीच नाही. नो रिस्पॉन्स. कोणा समजला हात वर नाही त्याचा, काहीच नाही रिस्पॉन्स. देर इज झिरो रिस्पॉन्स. असा कंडिशन आहे. त्याला काय म्हणायचं? एकदम स्थितप्रज्ञ म्हणायचं, स्टॅटिक. त्याचे डोळे सुद्धा काही सांगत नाही. ते असं बघते घाबरल्यासारखं. अरे बाबा, या अल्लाह क्या क्या देखना पडता है.
अशी कंडिशन येते आमची. म्हणजे त्याला कळतं का नाही हे सुद्धा कळत नाही आम्हाला. ओके, तर त्याला म्हणायचं स्टॅटिस्टिकली, म्हणजे देर इज नो मोशन. इथं मोशन आहे का रे? कंडक्टर फिरते का? फ्लक्स फिरते का? नाही. करंट फ्लो होतोय, पण फ्लक्स आणि करंट मॅग्नेटिक फ्लक्स फिरतात का? नाही. कंडक्टर फिरते का? नाही. मोशन नाहीये, पण फ्लक्स लिंकिंग असल्यामुळे ईएमएफ आहे. याला म्हणायचं स्टॅटिकली किंवा स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ. ओके, आणि दुसरं डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. दुसरं काय? डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. याच्यामध्ये एक एन पोल घ्या, एक एस पोल घ्या, मला एक कॉईल घ्या, ती कॉईल फिरवा, त्या कॉईलमध्ये ईएमएफ तयार होईल. आणि हा किती असतो? E = BLV sin θ एवढा असतो. E = BLV, हा बरोबर आहे? बरोबर. तुम्हाला नाही माहिती. V म्हणजे काय? फ्लक्स डेन्सिटी. L म्हणजे काय? लेंथ ऑफ कॉईल, कंडक्टर. V म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ कंडक्टर, जे रोटेट होते ते. आणि sin θ म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून याला सायनोसॉइडल वेव्हफॉर्म असतो. ओके, तर हे स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ, डायनामिकली इंड्यूस ईएमएफ हे, आणि हे स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ हे. ओके, जनरली आपण हे डायनामिकली साठी हे लिहितो. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला डायनामिकलची डायग्राम काढून घेत नाही. ओके, जनरली आपण कन्सिडर हेच करतो. हे फक्त ट्रान्सफॉर्मरच्या कंडिशन मध्ये बघतो. आता ट्रान्सफॉर्मर माहिती आहे का तुम्हाला? डीपी, डिजिटल प्रोफाईल पिक्चर नाही. हे डीपी वेगळं. हे म्हणजे काय? रोहित्र म्हणजेच काय? ट्रान्सफॉर्मर. ओके, ते पोल माउंटेड सबस्टेशन पाहिलं असेल तुम्ही. हे असं असतं. ओके, मला हे असं असतं, याच्यावर अशी डीपी असते, त्याला एवढा वायर असतात. ओके, आता ते तुम्हाला परत वर इन्सुलेटर वगैरे पाहिलं असेल ना तुम्ही. तर हे ट्रान्सफॉर्मर आहे. याचं वर्किंग प्रिन्सिपल याच्यावर चालतं, आणि बाकी सगळ्या रोटेटिंग मशीनचं वर्किंग प्रिन्सिपल याच्यावर चालतं. हे स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ, हे डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. चला होमवर्क घ्या.